नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आर.टी.चे ॲडमिशन काही दिवसातच सुरू होणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. भरपूर जण विचारणा करत होते, घराजवळील आर.टीच्या शाळांची यादी कशी पाहायची, ॲडमिशन आम्ही कुठे घेऊ शकतो, किती जागा आर.टीसाठी मुलींसाठी असतात, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आर.टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. student.maharashtra.gov.in या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्ही खाली इथे पाहू शकता, एक ऑप्शन आहे, 5 नंबरचा ऑप्शन आहे, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ह फीज. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला सर्च स्कूल म्हणून ऑप्शन येईल, ज्यामध्ये स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट होईल. डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घेणार आहात तो जिल्हा तुम्हाला इथे तुमचा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सर्च बाय ब्लॉक, बाय नेम असे 2 ऑप्शन दिसतील. तुम्हाला बाय ब्लॉक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्लॉक और तालुका, म्हणजे तुमचा काही तालुका आहे, तो तालुका तुमचा जो असेल तो तालुका तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिथे तुम्ही राहताय तो तुमचा तालुका इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर आर.टी कोटा जो असेल तो ऑल आहे का आर.टी असे 2 ऑप्शन भेटतील. तर तुम्हाला आर.टी हा सेकंड नंबरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, कारण की आर.टीचे किती जागा आहेत, कोणत्या स्कूल आहे ते आपण पाहू शकतो. त्यानंतर ॲकॅडमिक इयर 2024-25 सिलेक्ट करून खाली सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सर्च कराल तर खाली पाहू शकता, तुमच्या शेजारील जे काही आर.टीचे शाळा असतील त्या सर्व शाळा तुम्हाला इथे लिस्टमध्ये दाखवल्या जातील. आता तुमच्या शेजारच्या जवळील जे काही शाळा असतील त्या शाळेवरती तुम्ही क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता. शाळेमध्ये किती जागा शिल्लक आहेत, शाळेचा ॲड्रेस कुठे आहे, शाळेत कोणता बोर्ड आहे, कितवीपासून ॲडमिशन घेऊ शकता, कोणत्या स्टँडर्डला आर.टी आहे, सर्व माहिती येईल. तर मी आता एखाद्या शेजारील शाळेवरती क्लिक करतो. तुमची जी काही शाळा असेल शेजारची त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर राईट साईडला पाहू शकता, स्कूलचा कोड दाखवेल, स्कूलचं नाव दाखवेल, कोणती शाळा आहे ती. त्यानंतर स्टँडर्ड दाखवेल. स्टँडर्ड म्हणजे कितवीला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि ही जी शाळा आहे त्यामध्ये कितवीपर्यंत शाळा आहे ती दाखवली जाईल, कितवीपर्यंत शिकू शकता ती दाखवली जाईल. तसेच ॲड्रेस दाखवलं जाईल कुठे शाळा आहे. तसेच स्कूलचं जे काही मीडियम आहे ते कोणतं आहे, जसं की इंग्लिश मीडियम आहे का मराठी मीडियम आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. तसेच बोर्ड दाखवली जाईल, ही शाळा CBSE बोर्डाची आहे का स्टेट बोर्डाची आहे, स्टेट बोर्ड म्हणजे आपलं महाराष्ट्र बोर्डाची आहे ते दाखवले जाईल. खाली व्हॅकन्सी डिटेल्सचा ऑप्शन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅकन्सी डिटेल्सवरती जसं तुम्ही क्लिक कराल तर इथे पाहू शकता जे काही शाळा आहे त्या शाळेची माहिती दाखवली जाईल, किती व्हॅकन्सीज आहेत. तर इथे स्टँडर्ड पाहू शकता काय आहे, तर फर्स्ट स्टँडर्ड, म्हणजेच तुम्ही या शाळेमध्ये फर्स्ट स्टँडर्डलाच ॲडमिशन घेऊ शकता. तर किती आर.टीच्या जागा आहेत, तर टोटल आर.टीच्या व्हॅकन्सीज 14 आहेत. तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला दिसेल. तर इथे खाली आल्यानंतर सुद्धा तुम्हाला अजून माहिती दाखवली जाईल. अशीच तुम्ही माहिती प्रत्येक शाळेची सुद्धा पाहू शकता. इथे खाली आल्यानंतर पहा, अशा पद्धतीने इथे स्क्रोल करा. इथे पहा चार्ट दाखवलं जाईल. स्कूल एंट्री लेवल म्हणजेच तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला अप्लाय करू शकता. फर्स्ट स्टँडर्डच्या अगोदर ज्युनियर सिनियरला अप्लाय करू शकत नाही. एज क्रायटेरिया काय आहे, 6 इयर पाहिजे. मॅक्झिमम किती एज पाहिजे, 7 इयर. तसेच मंथ 5 डे 30 अशा पद्धतीने. टोटल स्ट्रेंथ 41 आहे. आर.टीचा जो कोटा आहे तो 25%चा, ज्यामध्ये व्हॅकन्सी 14 आहे. अशा प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही कितवीला ॲडमिशन घेऊ शकता, आर.टीच्या जागा किती आहेत, मॅक्झिमम मिनिमम एज किती आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. आता मी दुसरी एखादी शाळा सिलेक्ट केली तर इथे पहा शाळेची संपूर्ण माहिती आली आहे. तसंच स्टँडर्ड दाखवली जाईल. फ्रॉम 1st to 6th पर्यंतच ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन इथे 1st to 6 पर्यंत मिळेल. म्हणजेच पहिलीला ॲडमिशन घेतल्यानंतर 6वीपर्यंत तुम्ही शिक्षण इथे करू शकता. स्टेट बोर्ड आहे, स्कूलचं मीडियम इंग्लिश आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. 42 टोटल जागा आहेत, ज्यामध्ये 14 या आर.टीच्या आहेत
आणि जर तुम्ही पैसे भरून ॲडमिशन घ्यायचं झालं तर त्याची फीजसुद्धा दाखवली जाईल. समजा तुमचा RT नंबर नाही लागला तर तुम्ही किती फीज भरून ॲडमिशन घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला इथे पाहता येईल. RT मोफत शिक्षण होतं 8वीपर्यंत, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही सगळी माहिती यामध्ये पाहू शकता. आत्ता जर पाहिलं तर ॲडमिशन अजून सुरू झालं नाही. ऑनलाईन ॲप्लिकेशन जर पाहिलं तर इथे पहा अजून रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आलेला नाही. काही दिवसामध्ये रजिस्ट्रेशनचा ऑप्शन येईल, त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आलेले व्हिडिओज तुम्हाला भेटत राहता नाहीत. आत्ता जर पाहिलं तर आत्ता शाळेचंच काम चालू आहे. ॲडमिशन सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.